त्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. जसा एखादा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो आणि वर्षभर अभ्यास केल्यानंतर जेव्हा तो परीक्षा देतो, ज्या विद्यार्थ्याचा जेवढा अभ्यास असेल त्या परीक्षा दिल्यानंतर त्याला तसे मार्क्स भेटतात. कोणी चांगला अभ्यास केला तर त्याला चांगले मार्क्स भेटतात, कोणी कमी अभ्यास केला तर त्याला कमी मार्क भेटतात. शिक्षक सगळ्यांना समान शिकवत असतो, पण विद्यार्थ्याची जी प्रॅक्टिस आहे त्यानुसार त्याला ते मार्क्स पडत असतात. त्याच प्रकारे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये एवढ्या वर्ष राहताना भक्ती करतोय, पण भक्ती करत असताना आपल्यामध्ये हे गुण का दिसत नाही? जसं तो विद्यार्थी अभ्यास केल्यानंतर त्याला गुण येतात, त्याचे मार्क्स येतात त्याला. तर मग आपण भक्ती करत असताना आपल्याला कोणते मार्क्स भेटले पाहिजे? ते मार्क्स आपल्यामध्ये आहेत का? तेवढे गुण आपण अर्जित केले का? याचा अर्थ आपण जेवढे ते गुण भेटले तेवढा आपण तो अभ्यास केलेला आहे, आणि जेवढा अभ्यास आपला कमी असेल तेवढे गुण आपल्याला कमी असणार आहे. एक शाळेतले शिक्षक विद्यार्थ्याचं जे क्वालिटी आहे तीच क्वालिटी आपल्या एका साधकांची आहे. आणि तुकाराम महाराज एका आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात की साधक जर भक्ती करून त्याच्यामध्ये हे गुण दिसत नसेल तर कुठंतरी गडबड गोंधळ आहे. आणि म्हणून प्रत्येक साधकाने आपल्याला आत्मचिंतन केलं पाहिजे की अरे मी अभ्यास करतो का नाही, अभ्यास केला तर कसा करतोय, आणि त्या अभ्यासाचे गुण कसे मला प्राप्त होतील याच्यावर खूप चिंतन मनन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही किती वर्षापासून येतात, किती सत्संग अटेंड करता हे महत्त्वाचं नाही. शाळेत जर सगळेजण वर्गात जाऊन बसतात पण त्याचं मन बाहेर अटकलेलं असतं, मोबाईलमध्ये किंवा मित्र कंपनीमध्ये असतं, किंवा तेवढं लक्ष देत नाहीत. शिक्षक शिकवायचं काम करत असतो, शिक्षक तर सगळ्यांना समान शिकवत असतो, पण विद्यार्थी तेवढा तो इगरनेस आहे का, आणि त्याच्यावर तो प्रॅक्टिस करून तेवढे त्याला मार्क्स येतील का, हे खूप विचार करण्याचा विषय आहे. तुकाराम महाराज जसं आता हे सगळ्यांसाठी लागू होतं. कोण भक्ती करतं हे महत्त्वाचं नाही. लहान मुलापासून बचपन से पचपन तक कोण्या वयात भक्ती करतात, किती करतात याचा रिझल्ट परीक्षेच्या वेळेस होणार. ती परीक्षा कोणती? मृत्यूच्या वेळेस. पण त्या मृत्यूच्या पहिले जे गुण आपल्याला अर्जित करायचे, मार्क्स पाडायचे, ते मार्क्स माझ्या साधना भक्तीमध्ये किंवा जीवनामध्ये याच्यावर 2 स्तरावर होईल. म्हणजे आपल्या व्यक्तिगत स्वभावामध्ये काही बदल होतो का, आणि आपला समाजाच्या प्रती, परिवाराच्या प्रती किंवा आपल्या कर्तव्याच्या प्रती आपला काय दृष्टिकोन बदललेला आहे हे आपल्याला खूप गहनपणे विचार करणं गरजेचं आहे. हा विषय मी का घेतला? आज सकाळी मी ट्रेननं येत होतो संभाजीनगरहून प्रवचन करून. त्यावेळेस मनात एक प्रश्न पडला. एका भक्ताचा फोन आला होता मला, आणि खूप वर्षानं ते भक्त आहेत, पण एवढे वर्ष भक्ती करून 2 भक्तांचे फोन आले होते, आणि सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट ते क्रिटिसिझमची जी भावना होती. मला अरे भक्ती करतायत ते लोक, पण त्यांच्या मार्क्समध्ये ते कुठंतरी कमी पडतायत. कारण भगवंत बाहेरच्या गोष्टी नाही बघत, भगवंत तुमच्या आंतरिक मी जी क्वालिटी दिली आहे ते यानं अर्जित केले की त्यानुसारच गुण देतात. बाहेरून तुम्ही मोठे सत्संग कार्यक्रम केले, मोठे मंदिरं बांधले, किती लोकांना जोडवलं, किंवा तुम्हाला किती लोक फॉलोअर्स आहेत यूट्यूबला, हे काही नाही, सगळं बाह्य आहे. पण माझ्या व्यक्तिगत चेतनेमध्ये आणि माझ्या व्यवहारामध्ये आणि माझ्या क्रियामध्ये ते दिसतं का? कारण ह्या बाकीच्या गोष्टी यूट्यूबला लाखो फॉलोअर जरी असले, मृत्यूच्या वेळेस मला ते कामाचे नाहीत ना, पण माझ्या चेतनेमध्ये आणि माझ्या क्रियामध्ये मला ते उपयोगात येतात का? हा खूप विचार करण्याचा विषय. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की भक्ती करून जर हे गुण दिसत नसेल तर काही उपयोग नाही, काहीच नाही, म्हणजे आपला वेळ जातोय. म्हणून ते गुण वेळेच्या त्या परीक्षेच्या पहिले आपल्याला ते गुण अर्जित केलं. काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, नाही संताची शरण काय वाचून पुराण, म्हणे विठ्ठलाचा दास देखुनी परिणास हास, करती विठोबाची भक्ती दया धर्म नाही चित्ती, तिथे नाही माझा देव व्यर्थ श्रम हा जीव, अंगी नाही क्षमा दया म्हणती भेट पंढरीराया, नाही धर्माची वासना काय करुणी प्रदक्षिणा, ऐसे नवे भक्तिवर्म तिथे नाही माझा राम, नवे कृपा काही केल्या येणे घाम जीवा गेला, जैसे खडगाची धार विठ्ठल चरणी तुका सूर. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज, मी जेव्हा अभंगाबद्दल विचार करू तर ते म्हणतात, नाही संताची शरण काही वाचू नये पुराण. तुम्ही एवढ्या वर्षापासून
तुम्ही गुरुच्या आणि वैष्णवाच्या प्रती समर्पित आहात का? समर्पित म्हणजे की तो वैष्णव आणि तो संत, तो भक्त गुरु मला जे सांगतोय त्याच्या वचनाच्या प्रती तुम्ही समर्पित आहात का? आपण एकदा त्या संताला मानतो, पण त्याने ते संताने सांगितलेलं मानत नाहीत. प्रभूजी तुम्ही महान आहेत, ठीक आहे, पण प्रभूजी तुम्ही सांगितलेलं मी अजिबात फॉलो करणार. मी ऐकन, मला तुमचं प्रवचन ऐकायला आवडतं, पण ते माझ्या जीवनात उतरायला मला कठीण जातं किंवा मी ते करू इच्छित नाही. ही टेंडन्सी असते. म्हणून आपण किती ग्रंथ वाचले पण संताची शरण, आता संत काय तुम्हाला येत नाही. संतांचा उद्देश काय आहे की त्यांना साधना करून त्याची वृत्ती, तिचं चित्त भगवंताकडे जावं, त्यासाठी तो बोलत असतो. मग कधी कधी त्याच्यामध्ये दोन भाव असतात, एक वडिलाचा भाव आणि एक आईचा भाव. आई काय करते? प्रेम करत राहते, आणि बाप हा दंड देत असतो. म्हणजे दया आणि दंड हे सोबत ठेवत असत. तसं गुरु, वैष्णव, साधू हे तुम्हाला, साधकांना दया आणि दंड असतो. दया का? की भक्ती करत नाही म्हणून दया दाखवत असतो, त्याच्याप्रती कंपॅशन असते. आणि दंड ह्या गोष्टीचा करतो की अरे ह्याला मनुष्य जीवन भेटलेलं आहे आणि मनुष्य जीवन भेटून सुद्धा भक्तीचं तत्व माहीत आहे, प्रवचन कीर्तन ऐकतोय, पण दिलेला जे भगवंताच्या प्रती त्याची जी वृत्ती वाढायची ती वाढत नाही, म्हणून त्याला कठोर कुठंतरी वाणीला बोलावं लागतं. मग तुकाराम महाराज म्हणतात, मी व्यक्तीचा दोष नाही करत, माझं व्यक्तीशी काही माझा हे नाही, मी त्याच्या स्वभावाचा द्वेष करतो की त्यानं ते स्वभाव जे संसाराच्या प्रती धरून ठेवलेले आणि संसाराच्या प्रती त्याची जी वृत्ती अटकलेली आहे त्याच्या प्रती माझा कठोर भाव आहे. म्हणून इथे काय आहे, नाही संताची शरण काय वाचून पुराण, तुमचं संताशी शरण आलं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही संताला शरण जातात, कारण भगवंताकडे जाण्याचा मार्ग कोणता माहिती का? तुम्ही डायरेक्टली गेले तर भगवंत कधीच नाही. आपल्या शास्त्रामध्ये उदाहरण आहेत, जेव्हा ध्रुव एकटे गेले तर भगवंतांनी त्यांच्या जीवनात कोणाला पाठवलं? नारद मुनीला पाठवलं. नारद मुनीला पाठवल्यानंतर नारद मुनींनी जेव्हा कृपा केली तेव्हा त्यांना भगवंत भेटले. महर्षी वाल्मिकी पापे होते ते, पण जेव्हा वाल्मिकी मुनींची कृपा झाली, ते आपल्या याचे नारद मुनींची कृपा झाली, तेव्हा त्यांना कुठे भेटले? म्हणून वांछा कल्पतरू भेष्य कृपा सिंधे वच पतितानाम पावनी भेव वैष्णव भेव नमो नमः. हा श्लोक म्हणतो काय? वांछा म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे तो तुमची इच्छा पूर्ण करतो. वांछा कल्प म्हणजे वांछा कल्पतरू कृपा सिंधे वच, कृपा करतात. जसं नारद मुनी कृपा कोणावर केली? ध्रुव महाराज. पतितानाम पावन, पतित व्यक्ती कोण आहे? वाल्मिकी मुनी आहे, त्यांचा उद्धार केला. पतितानाम पावने भेव वैष्णव भेव नमो नमः. अशा वैष्णवाला मी काय करतो? नमन करतो. म्हणून मंदिरात जरी तुम्ही गेला तर पहिले मंदिराच्या पहिले नोक करून वैष्णवाला दंडवत केला जातो, नंतर प्रभुपादानं करतो आणि प्रभुपादानंतर भगवंताला केला जातो. येवन तुम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल ना, तर तुम्ही किती जरी दरवाजाचं उभं समोर राहिले तर तुम्हाला दर्शन नाही भेटणार. जोपर्यंत त्या पुजाऱ्याची, वैष्णवाची कृपा होणार नाही तोपर्यंत भगवंत दर्शन घेऊ शकत नाही. त्या पुजाऱ्यानं ठरवलं दर्शन नाही उघडायचं, तुम्ही दिवसभर बसले तरी तुम्हाला दर्शन नाही भेटणार. ह्या जगामध्ये भगवंताचं दर्शन जरी घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या पुजाऱ्याच्या अधीन राहावं लागतंय. तर त्या वैकुंठात जाण्यासाठी संताची समर्पण असणं गरजेचं आहे. जोपर्यंत संताचे समर्पण नसेल तोपर्यंत आपली नैया दूर आहे. आता संताची शरण जाणं म्हणजे काय? त्याने दोन प्रकारची शरण जाऊ शकतं, एक वाणी सेवा आणि एक वपू म्हणजे काय? की बाबा त्याला केळं खाऊ घालणे, त्याचे पाय दाबणं, त्याचे कपडे धुणं करावं काही ठिकाणी. पण स्त्रीनं ते लांब राहिले, बरं पुरुषाने केलं पाहिजे. स्त्रीनं काय प्रसाद बनवून द्यायला पाहिजे, ठीक आहे. पुरुषानं काही कपडे धुतले पाहिजे. स्त्रीनं त्याच्या, मी एका ठिकाणी गेलो होतो, एका बाबा बसला होता पलंगावर, मंदिराची रूम होती, सगळ्या बायाच्या पाया पडायचे, कोणी 10 रुपये ठेव, कोणी 20 रुपये ठेव, कोणी बाया महाराज काय लागतं, कोणी सफरचंद डाळून ठेव बाई तिथं. आणि मग काही बायाच्या पाया पडायच्या, पाय पाडता पाडता दाबायचा, आणि तो बाबा आरामशीर झोपलेला. कधी टच केलं ठीक आहे, पण एकदम तो फार अजिबात, मला तर संताप झाला होता. म्हणलं हे कामच नाही बाया. आणि तरणा टाटण्या बाया, पोरी, म्हातारे, त्याला काही फरक पडत नाही. मला तर भीती वाटते लहान मुलं मुली किंवा यांना अंगाला टच करणं. आमचे गुरु महाराज नेहमी असं टच करतात लेकरांना, असं पुढून पण करत नाहीत. म्हणजे कीप डिस्टन्स असलं पाहिजे, कारण सेन्सेस खूप डेंजर येतं.
एवढं सोपं नाही आहे. जसं आग्नी पेट्रोलच्या बाजूला भडका उठून जाते, तसं साधूचं काम आहे हे डोक्यावर ठेवणं हात किंवा पायाला नाही. साधूचं काम आहे की तू भगवत भक्तीकडे जाय, भगवंताच्या वृत्ती लाव, हे साधूचं काम आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, नाही संताची शरण काय वाचून नाही पुराण. तुम्ही पुराणं किती वाचली तो पुराणातलं तुम्हाला गडबड नको जाईल. कारण पुराणामध्ये भरपूर काही दिलेले 18 पुराण आहेत. 6 सत्वगुणाचे, 6 रजगुणाचे, 6 तमोगुणाचे पुराण दिले. प्रत्येक पुराण, देवी पुराण वाचलं ते देवीचं महात्मा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिवपुराण वाचता तर शिवपुराणाला सर्वश्रेष्ठ मानले. भागवत ग्रंथ वाचता तर भागवतला सर्वश्रेष्ठ मानलेले. गणपती बाप्पाचं वाचता तुम्ही गणपतीला सर्वश्रेष्ठ सांगले. प्रत्येक पुराण आपल्या आपल्या देवतांचं सर्वश्रेष्ठ सांगते. मग नेमकं करायचे कोण याच्यावर लय गोंधळ आहे देवी देवतांचा. त्याच्यात आपले कुलधर्म ते म्हणून पुराणं हे तुम्हाला कधी कधी भ्रमित करू शकतात किंवा मनानुसार कर्मकांडाची वृत्ती ठेवत राहतात. म्हणून पुराण वाचून होत ना, पुराणाला समजून घ्यायचं असेल तर संतांच्या दृष्टिकोनातून घ्यावं लागेल. आणि संत कोण? महर्षी वेदव्यास मुनी, महर्षी वाल्मिकी मुनी, तुकाराम महाराज, ह्या संतांनी आपल्याला काय दिलं आहे त्याचा सारांश दिलेला आहे की बाबांनो हे पुराणं कसे आहेत, एका मोठ्या जंगलाप्रमाणे आहेत. त्याच्यात तुम्ही प्रवेश केला तर कुठं भटकून जाता माहीत नाही. त्याच्यात कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, ध्यानकांड आहे, अष्टांग योग आहे, त्याच्यामध्ये पण सकामवृत्ती आहे, कर्म मिश्रित भक्ती आहे, ज्ञान मिश्रित भक्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला क्लिअरिटी येत नाही. आपण बी एवढ्या वर्ष प्रवचन ऐकतो, आपल्या मनानं जर ग्रंथ वाचून जर भक्ती करत असेल तर जेवढं रिझल्ट पाहिजे तेवढा येत नाही. मग रिझल्ट पाहिजे असेल जावा संताची शरणा, संताचे शरण जा. तो तुम्हाला काय करेल. एखाद्या तुम्ही दुधाचं नाही काय 10 लिटर दूध आणलं, तुम्हाला किती बी एनर्जी लागणार आहे. त्यापेक्षा काय करते, हलवाईकडे जा आणि 10 लिटरचं काय भेटते तुम्हाला, रबडी भेटते, रबडी खाऊन टाका ना. तसं संत काय करतात, तुम्हाला त्या ग्रंथातून नाही का रबडी काढून देतात. अरे बाबा ही रबडी घे. आणि रबडी काय? हरिनाम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम आणि तरी आपल्या रबडी खायला आवडत नाही. म्हणजे काय? इथे म्हणतात नाही संताची शरण काय वाचून पुराण काय उपयोग नाही. पुढची लाईन म्हणतात, मने विठ्ठलाचा दास देखून परनारे हस. मी विठ्ठलाचा दास आहे पण हृदयामध्ये, पुढे यासारखं थोडे पुढे, इथं पुढच्या लाईनमध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, मने विठ्ठलाचा दास देखून परनारे हास. म्हणजे स्वतःला विठ्ठलाचा भक्त म्हणतो, पांडुरंगाचा कृष्णाचा भक्त म्हणतो, पण हृदयामध्ये वासनाची चित्तवृत्ती सांगितलेली. म्हणून भक्तीमध्ये वासनाची वृत्ती जोपर्यंत राहील तोपर्यंत तुम्ही भगवंतापासून दूर राहता. म्हणून भागवताच्या सप्तस्कंदामध्ये उतया 10 विषयापैकी एक विषय उतया. उतया म्हणजे वासना. 2 प्रकारची वासना असते, शुभ वासना आणि अशुभ वासना. जो भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये शुभ वासना दिसत असते. तो कधी कोणाबद्दल चांगलं बोलतो, भगवंताबद्दल श्रवण कीर्तनामध्ये त्याची ती वासना असते. पण जो भक्तीचं वरचेवर ढोंग करतो आणि आतून त्याच्या वासनाची जर भावना जात नसेल तो स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणतो, पण बाहेरून नाही का तो सगळ्यांना भोगाच्या दृष्टिकोनं बघत असेल तर खूप मोठं आहे, कठीण आहे. म्हणून हे बघा, बाहेरून कपडे घालणं, टीका लावणं, ज्ञान देणं, मी कितीतरी लोक पाहिले की ते प्रवचनात बसल्यानंतर त्यांचं नाही का आंतरिक वासना जात नाहीत आणि याच्यामध्ये कितीतरी बाबा अटकलेले येतं. म्हणून एवढं सोपं नाही जेवढं. आणि तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा लोकांचं, साधक पण अटकलेले येतं. कितीतरी संस्थेमध्ये असे स्कॅन्डल झालेले की तुम्हाला माहीत पण नाहीत. आपण त्याचे यूट्यूबला नाव नाही घेऊ शकत म्हणजे सांगायचा मुद्दा. पण आंतरिक इथे तू विठ्ठलाचा दास देखून परनारे हस, परनारीला तो पाहून हसत असेल. म्हणून साधूचं काम आहे 2 गोष्टी साधकांचं, म्हणजे स्त्री असेल तर पुरुष आणि पुरुष असेल तर स्त्री, एकूण एकाला बाधक आहे. कारण ते काय करतात, बाहेरून नाही त्याच्या चित्ताला मारतात आणि चित्तामध्ये भगवत भक्ती कमी आणि त्या वासनेबद्दलच विचार करत असतो. मग तुम्हाला पॉवरफुल वाटत असेल, थोडं स्ट्रॉंग वाटत असेल, पण हे मायबापानं हे आपल्या चेतनेला मारतंय, बाहेरच्या क्रियाला नाही मारत, चेतनेला. म्हणून आपण वाचलं पाहिजे. परिणाम करती विठोबाची भक्ती दया धर्म नाही चित्ती. भक्ती तर करतोय पण भक्ती केल्यानंतर 3 गोष्टी दिसल्या पाहिजे, दया धर्म
नाही चित्ती. दया आहे का? दोन प्रकारची दया आहे. एक तर पशुंच्या प्रती. दया या शब्दाचा अर्थ अहिंसा, हिंसा आणि अहिंसा. दया आपण नाही का ज्यांच्यावर, जसं एक संन्यासी एका गुरुकडे गेला, एक व्यक्ती गुरुकडे, दोन लोक व्यक्ती गुरुकडे गेले आणि म्हणले, काय रे बाबा तुम्ही कसं काय आले इथं? ते म्हटले, एकच आहे, अहो माझी बायको मेली, मला अजिबात रडून नाही आलं, मला संन्यास पाहिजे. ते म्हणले, मी तुला संन्यास देऊ शकत नाही, तू जा घरी. आणि दुसऱ्याला विचारलं, काय रे बाबा तुला संन्यास? म्हणजे अहो माझी पत्नी वारली आणि तिच्याबद्दल मला रडू आलं आणि मला वैराग्य निर्माण झालं, मला संन्यास पाहिजे. ते म्हणले, मी तुला संन्यास देतो. तर दुसऱ्याने विचारलं, अहो माझी बायको सुद्धा रडून सुद्धा मला संन्यास देत नाही, आणि जो बायकोसाठी रडला तुम्ही त्याला संन्यास देता, असं कसं काय? ते म्हटले, गुरु म्हटले, अरे जो आपल्या बायकोच्या प्रती दया येऊ शकत नाही, तर तो जीवांच्या प्रती आणि भगवंताच्या प्रती दया कशी त्याला प्राप्त होईल? म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की आपण भक्ती करताना दया आली पाहिजे, आपल्या लोकांवर दया आली पाहिजे, आपल्या पत्नीवर, पतीवर, आई वडिलावर, बहीण भावंडावर, सासू सासऱ्यावर दया पाहिजे, कंपॅशन. तुम्हाला किती कोणी छळू, तुकाराम महाराजाची जी पत्नी होती आवडी, ती तुकाराम महाराजाला किती त्रास दिला, पण एकाही अभंगामध्ये तिनं आपल्या बायकोला, आवडीला एक शब्दानं, वाईट शब्दानं बोललेलं नाही. ते म्हणायचं की माझी पत्नी ही माझी हितचिंतक आहे, तिच्यामुळं मी हा भवसागर पार केला. म्हणजे त्याने भक्तीचं श्रेय कोणाला दिलं? ज्या बायकोनं त्यांना त्रास दिला त्या बायकोला सुद्धा त्याने श्रेय दिलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की भक्तीमध्ये आपल्या सराउंडिंगच्या लोकांना, मी खूप लोक पाहिले तीर्थयात्रा करून येतात, भक्ती करतात, पारायण करतात, त्या झाडाला वाडाला फिर्या मारत राहतात, पण दया न त्याच्या संसारातल्या कोणाच्या प्रती दया आहे. म्हणून दया पहिले आलं पाहिजे, रडू आलं पाहिजे. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, तो प्रभुपादाने जेव्हा त्या हिप्पी लोकांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना रडू आलं. का बरं रडू आलं? का रे भगवत भक्तीहीन नाही का जीवन जगत आहे, पशुव जगत आहे, ती अवस्था पण प्रभुपादांना रडू आलं होतं. आपल्या आजूबाजूला कितीतरी दिन दुबळे हीन असतात लोक, आपल्याला त्यांना रडू येतं का त्याच्या प्रती? की अरे भगवत भक्ती नाही. दया म्हणजे काय? एक तर स्वभावानं सगळ्यांशी चांगलं वागणं, आणि दुसरी गोष्ट ते भगवत भक्तीनं नाही येतं त्या, कारण का त्याने भक्ती नाही केलं तर त्यांचं प्रभुपाद का रडायचे? कारण की पुढच्या जन्मामध्ये पशुच्या जीवनामध्ये जाऊ शकतात आणि पुन्हा नरक यातना भोगू शकतात, त्यासाठी त्यांना दया यायची. म्हणजे प्रभुपाद काय करायचे? मृत्यूच्या नंतर बघायचे. आपण ॲटलिस्ट की ह्या जीवनात तरी जवळच्या लोकांना प्रेम करा. नुसतं माळावडून माळा चिकण्या होत्या हो, पण आपल्या आजूबाजूचे लोक दुःखी असेल. मी पाहिलं कितीतरी सोना मंदिरात भक्ती करतात, पण सासूची अजिबात एवढ नाही. मी एक सासू पण पाहिली, माझ्याच एक परिचयाची एक सासूबाई आहे. सुनाशी अजिबात जमत नाही, गेल्या 4-5 वर्षापासून ती बोलत नाही, एवन आपल्या नातीशी पण बोलत नाही. आणि अभ्यासामध्ये अजिबात म्हणजे एवढं हुशार आहेत आणि साधनेमध्ये पण चांगलं आहे. तर मला असे विचार करतो की अरे भक्ती करून हृदयामध्ये दया, कंपॅशन आलं पाहिजे. पण तुम्ही जर दुर्वासा मुनीसारखे कठोर होत असाल, लोकांच्या प्रती कडक व्यवहार करत असाल, तर तुम्ही कुठंतरी नाही का स्वतःला फसवतात. बघा, तुम्ही औषध घेतल्यानंतर तुमचा रोग बरा झाला पाहिजे, तसं भक्तीची तुम्ही प्रॅक्टिस करतायत. थोडं पुढे या. भक्तीची तुम्ही प्रॅक्टिस करतायत वर्षानुवर्षे, पण ती प्रॅक्टिस करून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कंपॅशन येत नसेल, दया येत नसेल परिवाराच्या प्रती, तर याचा अर्थ समजायचं की तुमच्या साधनेमध्ये कुठेतरी गडबड गोंधळ आहे. काय? साधनेमध्ये गडबड गोंधळ आहे. म्हणून सावध राहिलं पाहिजे. माळा घालणं, टीका लावणं सोपं असतंय, पण आपल्या आजूबाजूचे लोक दुखावणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? दया धर्म नाही चित्ती. दया आली पाहिजे. कोणतं? आपल्या सराउंडिंगच्या. आणि दुसरं, जे लोक भक्ती करत नाही त्यांच्या प्रती दया आली पाहिजे. रडलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे की भगवंता हे जीव आहेत ना, ह्या संसारामध्ये पशुवत जगत राहतात, पण यांना भगवत भक्ती भेटू दे, असं केलं पाहिजे. भौतिक गोष्टीसाठी नाही रडलं पाहिजे. भक्ती म्हणजे जेवढं तुम्ही भक्तीत प्रगती करतात ना, तेवढं तुम्हाला नाही का लोकांच्या प्रती दया आली पाहिजे.
कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण स्त्री पुरुष आहे, ज्ञानी अज्ञानी, हे काहीच राहत नाही. म्हणून शुद्ध भक्ताचं लक्षण काय माहिती आहे? तो सगळ्यांना समदृष्टी पाहत. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न स्वच्छतेन कांक्षती सम सर्वेशी भूतेशी मद भक्ती लभते पर्यंत, तेव्हा माझी भक्ती भेटते, अशी भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगतात की दया आणि दुसरं धर्म. धर्म म्हणजे काय? भगवंताकडे जे धर्म नेतात त्याला धर्म म्हणतात. धर्मामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, काळा, गोरा, ज्ञानी, किंवा आपल्यामध्ये पण मराठा, ब्राह्मण, कोळी, माळी, त्याच्यानंतर हे कुणबी, हे शरीरावरले धर्म आहेत. धर्म म्हणजे आपलं चित्त भगवंताकडे घेऊन जातो. बाह्य स्तरावरले धर्म नव्हे, आंतरिक जिवेरे स्वरूप आहे कृष्ण रे नित्यदास, कृष्णाकडे नेणारा धर्म महत्वाचा आहे. नाही चित्त, धर्म आणि दया नसेल त्या चित्ती, तर त्या भक्तीला अर्थ नाही. इथं तुकाराम महाराज म्हणतात, पुढच्या लाईनमध्ये म्हणतात, तिथे नाही माझा देव व्यर्थ श्रम मी हा जीव. जर हे होत नसेल तर तुम्ही श्रमही केवलम करतायत वर्षानुवर्ष. प्रभूजी मी 2 वर्षापासून भक्तीत आहे, 4 वर्षापासून भक्तीत आहे. ठीक आहे, 4 वर्ष भक्ती करतो, पण ह्या गोष्टी तुझ्यात दिसतात का? दया दिसते, धर्म दिसतो, परनारीला तुम्ही कसे बघतात, आणि साधू संतांच्या प्रती तुमचं समर्पण आहे का? हे होत नसेल तर कुठंतरी आपण गडबड करतो. पुढे तुकाराम महाराज एक म्हणतात, अंगी नाही समादया मनती भेटोय पंढराया. पंढराया भेटू द्या, पण त्या पंढरायाला भेटण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्षमा. क्षमा म्हणजे काय? कोणी आपल्याला किती बोलू, गौरव लय सुंदर वाक्य बोलतात, हमने जीवन इतना आसान बना दिया है, हमने जीवन इतना आसान बना दिया, हमने किसी से माफी मांग ली और किसी को माफ कर दिया. हे एक लय मोठं करेज लागतंय. आता मी काल त्या संभाजीनगरला प्रवचन दिलं की मरण्याच्या पहिले तुमचे हिशेब क्लिअर करा. का त्याच्यात काय काय करायचं ते सांगितलं. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा सांगितला की मरण्याच्या पहिले ज्यांच्या प्रती तुम्ही अपराध केले, ज्यांच्याशी भांडले, त्यांच्या सगळ्यांशी माफी मागून घ्या. त्या प्रवचनाचा इफेक्ट काही नाही झाला. 2 भक्त मी बसलो प्रसादाला, आणि दोन्ही भक्त एकूण एकाला बोलत नाहीत. आणि एका भक्ताला कळालं मी येतो, दुसऱ्या भक्ताने टिफिन घेऊन आला, आणि ह्या पण टिफिन घेऊन आला. दुसऱ्याच्या नाकावर शेंडा रागाला, तो निघून गेला. आणि दुसरा खाल्लं, म्हणलं खाऊ दे प्रभूजी मी खातो प्रसाद. मला सकाळी एवढे पॉईंटवर पॉईंट सांगितले, पार भागवतमचे श्लोक कोट केले, गीता कोट केली, एवढं रेफरन्स केल्यानंतर. आणि शेवटी प्रवचनात म्हटलं, तुम्ही ऐकून जर तुमच्या जीवनात ते फॉलो करत नसेल तर मी घासा कोरडा केला आणि तुम्ही टाइमपास केला. पण ते प्रवचन ऐकल्यानंतर दोघांच्या जीवनात फरक नाही. दोघांचा अहंकार एवढा मोठा होता, मी कसं काय माफी मागायची. बरं, त्यांच्यात भांडण काही नाही, त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग आहे. पण ते पाहिल्यानंतर 2 भक्त जेव्हा येतात ना, एकूण एकाला रस्ता बदलतात. एक म्हणजे काय म्हणतात ना, 360च्या डिग्रीनं. आता ते म्हणतात हे वैष्णव कमी, पण परिवारामध्ये सुद्धा आपण नाही का क्षमा करण्याची वृत्ती नाही आपल्यामध्ये. आपल्याला किती लोकांना त्रास दिला ना, याचा नाही का कधी सत्यनाश होईल, याचं वाटोळं झाल्याशिवाय मला मनाला शांती भेटणार नाही. तू त्याचं वाटोळं करशील, पण भगवंत तुझं वाटोळं करतील. म्हणून भक्ती करताना भगवंताच्या नजरेत यायचं असेल ना, तर तुम्हाला क्षमागुण आत्मसात करावं लागेल. ज्याला कर्म, माझ्या जीवनात एक ठरवलंय, कोणाला कर्म काय वाढवायचं तर वाढवायचं, मला अजिबात कर्म नाही वाढवायचे. कारण मी आता कर्माला नाही का थकलोय, खरं सांगतो. आणि मी माझ्या व्यक्तिगत साधनेमध्ये मी खूप त्रस्त आहे. म्हणून मी आजकाल खूप शांत राहण्याचा प्रयत्न करतोय. अजून नाही झालो असं म्हणत नाही. तर क्षमागुण, आणि दुसरं कोणाकोण माफी मागायचं. जाऊ दे बाबा, सोडून द्या, काय झटका आला गेला, काही भरोसा नाही कोणाचा. तर मरण्याच्या पहिले हिशेब क्लिअर केले पाहिजे बाबा, कोणाचं देणं घेणं काय असेल ते. तर इथे तुकाराम महाराज म्हणतात, दया आणि क्षमा मनती भेटराया. हे जर नसेल तर पंढराया भेट, तर पंढराया कधीच भेटणार नाही. पुढे म्हणतात, नाही धर्माची वासना काय करू नये प्रदक्षिणा. भक्ती तुम्ही प्रदक्षिणा घालता. बरेच बाया जातात, माणसं जातात मंदिराला, प्रदक्षिणा घालतात. 11 प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा, त्या झाडाला वडाला, तिथल्या फरशा चिकण्या चोपड्या झाल्या, पण त्या बायाच्या माणसाच्या जीवनात काही फरक पडला नाही. आणि घरी येऊन एकदम भांड करतात. चहा नाही दिला, पाणी देणे दिला, मला टायमावर जेवत नाही दिलं, माझ्याकडे लक्ष, मला पायच पडलं नाही. अरे मरू दे ना, काय फरक पडला, तू देव करतो ना, सोडून दे ना या गोष्टी. कुठं अटकलाय भक्ती, कुठं भगवंत कुठं, आणि तू कुठं अटकलेला आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय इथे,
धर्माची नाही वासना काय करून प्रदर्शन. धर्माची वासना म्हणजे तत्व पालन करणं. आणि धर्म म्हणजे मंदिरात नव्हे, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये दिसलं. कधी खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, हां, कोणाचं वाईट चितायचं नाही, हां, कोणाबद्दल नाही का ईर्ष्या द्वेष करायचं नाही. कोणाची प्रगती झाली ईश्वराच्या कृपानं झालं, कोणाचं नुकसान झालं त्याच्या कर्मामुळं झालं, तू कशाला त्याच्यामध्ये कमेंट देत बसतो. म्हणून इथं नाही वासना काय प्रदक्षिणा. ऐसा नव्हे भक्ती वर्म तिथे नाही माझा राम. असा जर भक्तीचा वर्म नसेल तिथं माझा राम आणि पांडुरंग टिकत नाही. आणि पुढे म्हणतात नवे कृपा काही केल्या न घामत जीव गेला. अशानं काही कृपा भेटणार नाही जर तुम्ही जीवनभर घाम गाडला भक्तीमध्ये, पार माळा वाढल्या, ग्रंथ वाचून फाटले, हां, तुम्ही पार तीर्थयात्रा केल्या, बकेटचे बकेट प्रसाद खाल्ले, हां हां, आणि त्याच्यामध्ये जर तुमची हे नसेल तर जीव गेलात. तुकाराम महाराज म्हणतात जैशी घडकाची धार विठ्ठल चरणी तुकासुर. जसं तलवारी चालणार ना, आता ब्लेड बघा ना, आम्ही हेड शेव करतो कधी कधी, त्या ब्लेडची धार किती डेंजर असते. थोडंसं इकडं तिकडं झालं ना, एकदा माझं असं बोट सहज कापल्या गेलं. तसं भक्तीमध्ये म्हणजे त्या नग्न तलवारी चालण्यासारखं आहे किंवा ब्लेडच्या पातेवर बोट फिरवण्यासारखं आहे. म्हणून थोड्याशा वाईट गुणाकडे गेला तर भगवंताची कृपापासून दूर गेलात. पण भक्ती करताना तुम्ही भगवंताच्या सद्गुणाकडे गेले तर भगवंताच्या जवळ गेले. लक्षात येतं तुमच्या. आता तुम्ही लय घाणारडेत, समजा अंगाने मळकेत, महिनाभर आंघोळच केली नाही आणि शावर खाली बसले आणि तुमचं अंग नाही का ऑइलने चिटकलेलं असेल, किती पाणी घेतलं तर त्या ऑइलचं घाण निघणार नाही. पण तुम्ही आंघोळ करताना नाही का त्याला साबण लावतायत, पावडर लावतायत, मग हळूहळू ती घाण निघते. तसंच वर्षानुवर्षे जन्मांजन्माने आपल्याला नाही का ते चिटकलेले भक्ती मार्गाचं जे शावर आहे त्याला मग कसं कसं अनर्थ निघताय त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ज्यांची भक्ती चांगली असेल तर तो मळाचा नका, त्यामध्ये अंगाचा मळ काढणं सोपं आहे, पण हृदयातल्या अनर्थाचा मळ काढणं खूप कठीण आहे. अंगाला कपड्याला साबण पावडर आहे, पण आपल्या स्वभावाला आणि विचाराला पावडर आणि साबण नाहीये. किती प्रवचन ऐकू द्या, घरी गेल्यानंतर जे काय रूप दाखवायचं, जे प्रभू जे असतात ते माता जी असते ती देवी नाही ती दुर्गा देवी बनते, आणि प्रभूजी नाही तो देव बनतो, महादेव बनतो, आणि मग कल करत बसतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे, खडग्याची धार आहे विठ्ठल चरणी तुकासुर. विठ्ठलाच्या शरणी नाही का जो शूर व्यक्ती आहे. ह्या जगात मी एक गोष्ट पाहिली, पण तुम्ही घर, गाडी, बंगला, तुमचा पैसा, शेती सगळं सोडू शकतात देवासाठी, पण हृदयातले काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य कोणी सोडू शकत नाही. त्याला करेज बाज मानतात. अरे साधूला सुद्धा अहंकार येतो, एवढ्या वर्षी मी संन्यासी आहे, मी भव्य कपडे घातले. गेला ना भाऊ तू. साधू होऊन जरी अहंकार गेला नाही, म्हणून साधू लोक बघा ना आजकाल ते सिक्युरिटी गार्ड लागते, की वाटलं पाहिजे बाबा लय पोहोचलेला आहे, ते पेड सिक्युरिटी ठेवतात. आमचे गुरु महाराज म्हणतात ज्या भगवंतावर विश्वास आहे, ज्या भगवंताला मारायचं तू कधी मारू शकतो, आणि मला जिवंत ठेवायचं. कधीच महाराजाला नाही का ती सिक्युरिटी गार्ड आवडत नाही, ते एकटेच फिरत राहतात. आज बी तुम्ही कुठं जा, आणि इस्कॉनचे आज त्यांचे कितीतरी सगळेच इस्कॉनचे संन्यासी मोठमोठे पहा. पण एखादा बाबा थोडंसं, मी कोणा टीका करत नाही, सांगायचं असेल त्यांना गरज बी असेल, पण हे दिखावा करून काय होणार आहे. भक्तीचा वर्म काय, या तुमच्या अनर्थापासून नाही का तुम्ही भगवंतावर निर्भर. तर हे गुण दिसले पाहिजे भक्ती करून. जसं त्या विद्यार्थ्यांना जो अभ्यास करेल तसे त्याला गुण दिसतील. जो विद्यार्थी अभ्यासच करत नाही, नुसता वर्गात येऊन बसतो, सगळा क्लास झालो अटेंड करतो आणि नंतर खिचडी खाऊन घरी जातो. वर्षाला मॅडम काय मार्क देतात, आमच्या बसल्या इथे सगळ्या मॅडमच येतात, प्रभूजी सर बी येत. ते म्हणजे भाऊ तू वर्षभर आला, क्लास अटेंड केली, खिचडी खाल्ली, पण तुझे मार्क्स कमी आहेत का? त्यानं अभ्यास नाही केला तर त्याला तसेच मार्क. जो करीन त्याला तेवढे, ज्याचे अभ्यास करीन तेवढे मार्क त्याला, आणि जो काहीच करणार नाही, निठाल्यासारखा निकामा बसलेला आहे, तर त्याला तेवढे मार्क 0 भेटून जाईल, भोपाळा भेटल. मग तो विद्यार्थी कुठं बसतो माहिती आहे तुम्हाला? पुन्हा त्याच वर्गात बसतो. जसं एक विद्यार्थी सगळ्यांना इन्स्पायर्ड आशीर्वाद देतो, तुम्ही सगळे पास होऊन जा, मी सगळ्याला आशीर्वाद देतो. तसं तुम्ही इथं अभ्यास नाही केला आणि ते मार्क्स नाही पडलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जय ट्रेस येनम. पुन्हा ह्या संसारामध्ये आईच्या गर्भामध्ये पुन्हा वारंवार त्याच वर्गात बसवा लागणार आहे.
आता ह्या वर्गात बसायचं का पुढच्या वर्गात जायचं ते तुम्ही ठरवा. तुमच्या हातात आहे हो. आमचं काम आहे तुम्हाला काही तर बॅटरी चार्ज करणं. आठवड्यातून या बाबा हां, आणि तुम्ही नाही का जाऊन तुम्ही तुमचा अभ्यास चांगला करा. जेवढा चांगला अभ्यास तेवढे त्याला मार्क्स. जेवढं तुम्ही घसतान दगडाला पॉलिश केलं, जेवढं पॉलिश करतान तेवढं तो दगड चमकेल. तसंच तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढं तुमच्यामध्ये सद्गुण वाढत जाते. तुम्ही संत्र्याचं आंब्याचं झाड कधी पाहिलं का? ज्याला जास्त फळ लागल्या जातं तो वाकतो, आणि ज्या झाडाला फळं लागत नाही तो एकदम टाईट राहतो. बरोबर. तसं भक्ती केल्यानंतर तुमच्यामध्ये सद्गुणाचे फळं न वाकले पाहिजे. तुम्ही असे नम्र झाले पाहिजे, क्षमाशील आलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे, ईर्ष्या दोषातून मुक्त झाले पाहिजे. सद्गुणाची फळं वाढतात असं समजायचं. पण तुम्ही भक्ती करून तुमचे सद्गुणाच्या ऐवजी दुर्गुणाचे फळं वाढत असेल, हां, कोणतं फळे लोक खात नाही, दिसायला भारी दिसते हां कितीतरी, पण त्याचा अर्थ नाही. म्हणून सांगायचं होतं तुकाराम. म्हणून इथे सांगतात की कोणत्या कोणत्या गोष्टी वाढल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे भक्ती केल्यानंतर. एक तर म्हणजे नम्रता आली पाहिजे फर्स्ट. म्हणून राधानाथ महाराज म्हणतात एका भक्तांना एक स्त्री मंगळसूत्र घालते ना, तर तिचं अलंकार काय, त्या स्त्रीचं मंगळसूत्र आहे. तसं भक्तांच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणतं आहे? तृणादपी सुनीचे ना तरोरोपी सहिष्ण अमानेन मान देणं कीर्तनीय सदा. तृणादपी सुनीचे म्हणजे गवताप्रमाणे नम्र राहा, तरोरोपी सहिष्ण झाडासारखे सहनशील राहा. झाड किती सहन करते? कंप्लीट करतो का? गलीतल्या लोकांनी सावलीला येऊन बसा, पाणी देतच नाही, तर दगडं बी मारतात, फळं खाऊन जातात. गेल्यानंतर काही पूजापाठ असले की आमचे नाही का पानं बी घेऊन जातात. सुकलं तरी आमचे लाकडं घेऊन जातात. ते लाकडं बी वापरतात, नंतर जाळून बी टाकतात. बरं, जाळल्यानंतर ते पुन्हा उपयोग कशाला राहतात? कोळसा आम्ही इस्त्रीला वापरतो. त्याचे राख उठले की लोक दातं बी घासतात, भांडे बी घासतात. म्हणजे आमचा उपयोग कुठपर्यंत आहे, पण आम्ही अपेक्षा ठेवतो का? नाही. सहनशील राहू दे आपलं जीवन. मला एक कधी बोल, माणूस मेल्यानंतर तो काहीच कामाचा नाही. बाकडे तरी प्राण्याचा हाडं कामाला येतात, केस कामाला येतात, त्याची चामडे कामाला येतात. आपलं काय कामाला येते? आपण जिवंतपणे कोणाच्या कामाचे नाही, मेल्यानंतर कामाचे नाहीत. लोक म्हणतात उचला लय वाशिव राहिले याचा, म्हणून अगरबत्त्या पेटो, परफ्यूम मार. मी आपलं मध्ये तरी गेले एक विचारलं बुवा, त्या अंत्यविधीच्या साहित्यामध्ये अत्तर का देतात? म्हणजे प्रभूजी अत्तर नाही दिलं तर ती बॉडीचं वाशन म्हणून अत्तर टाकण्यासाठी दिलं. धार्मिक विधीचा काही संबंध नाही त्याच्याशी. म्हणजे सांगायचा मुद्दा इथे आहे की आपलं जीवन नाही का हे मृत्यूच्या पहिले नाही का हे सद्गुणाचे फळं वाढवणं. म्हणून इथं दया, शाम, संयम. संयम म्हणजे आपल्या इंद्रिय वासनाचा संयम ठेवला पाहिजे. डोळ्यानं पाहणे, कानानं ऐकणे, जीवानं खाणे, स्पर्श इंद्रिय, ह्या संयम वाढला पाहिजे भक्तीतनं. एकदम असं प्राण्यासारखं पशिवत नाही का खाणं पिणं झोपणं मैथून करणं मुलांना जन्म देणं, हे नाही आहे भक्तीचं लक्ष. उलटं भक्ती केल्यावर आपोआप ह्या वासनाच्या प्रती कमीपणा आला पाहिजे. कारण की कधी हे कोणता धोका देऊ शकेल माहीत नाही. त्याच्यानंतर क्षमा, प्रेम. प्रेम म्हणजे सगळ्यांच्या प्रती जेवढं होईल जगा. आता सगळ्यावर प्रेम होणं शक्य नाही. कुत्र्यावर सापावर तुम्ही प्रेम नाही करू शकत. ज्याचा ज्याचा स्वभाव असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. त्याच्यानं सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठा म्हणजे काय की तुम्ही वचनाशी सत्य राहा. आजकाल पदम आपण खोटं बोलत राहतो, हे दिले. त्याच्यानंतर अहंकारातून कमीपणा झाला पाहिजे. अहंकार कशाचा ठेवू नका. अहंकाराचे मोठे फुगे फुटलेले आहेत. आणि हे तुकाराम महाराज ह्या अभंगातून आपल्याला सांगताना आणि पुढे ते सांगतात की सदा सर्व का आंतरिक कुटील तिथे गळामाळा घालू नये. म्हणजे गळ्यात माळा घातली पण आंतरिक कुटील भाव असेल. कुटील म्हणजे कपटपणा. म्हणजे तोंडावर एक बोलायचं आणि माघारी वेगळं बोलायचं. मागं मी सांगितलं ना, मेरे पीछे मेरी कत्ल की तैयारी चल रही थी, मेरे पीछे मेरी कत्ल की तैयारी चल रही थी, जब सामने आए तो बोले लंबी उम्र लग जाए आपकी. हां, माघारी तुमच्या निंदा करू करू तुमच्या कत्ले मारण्याची तयारी होती, पण समोर आले म्हणतो अरे तुला 100 वर्ष आयुष्य लाभणार आहे. तो कपटपणा नसला पाहिजे. तोंडावर एक आणि माघारी एक. जेवढं तुम्ही कपटपणा करता, भगवंत म्हणताना आतील कुटीलपणा नसला पाहिजे. वागण्यात, व्यवहारात, कृतीत अजिबात नसलं. जेवढं प्रामाणिक राहता येईल तेवढं राहू द्या. तुमचा प्रामाणिकता ही भगवंत पाहतात आणि तुमचा कुटीलपणा सुद्धा
भगवंत पाहत आहेत. म्हणे अरे बाहेरून तर लय मोठा बाबा झालाय पण आतून कपटपणा आहे. मग भगवंत म्हणते बेटा तू लोकांच्या नजरेत येशील पण माझ्या नजरेत नाही येणार. तर कुटील भाव इथं काय म्हणतात, आणि मग त्याने गळ्यात माळा घालू नये. कपट आणि कुटीलपणा असेल ना, पॉलिटिक्स म्हणतात, याची त्याला करणं, त्याचे काही लोकांना चुगल्या करायचं लय आवडतं. बाबा ते बसले की, म्हणून मुस्लिम धर्मामध्ये या बिचाऱ्यापेक्षा मारण्यापेक्षा सगळ्यात मोठं पाप कोणतं माहिती आहे? चुगली करणं. इस्लाम धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये पण नाही का, खोटं बोलणं सगळ्यात मोठं पाप म्हटलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मात कोणत्या पापाला आजकाल एवढे मोठे प्रॉब्लेम्स होता. लोक दोन गोष्टीमुळं नाही का, पहिले लोक दोन गोष्टीमुळे घाबरायचे, एक धर्मामुळं आणि समाजामुळं घाबरायचे. पाप लागन बाबा, धर्माचं भीती काय, पाप लागन, आणि समाज काय ह्या गोष्टी. आजकाल लोकांना पापाची भीती राहिली नाही आणि समाजाचं प्रेशर राहिलं नाही. म्हणून सरास त्या शियानं काय केलं, त्या केतन अगरवालचं, त्याने हे विचार नाही केला पाप लागन मेल्यानंतर माझी गती काय, बिंदास केलं, त्याने ढकलून दिलं. समाज काय विचार करेल. आता दिल्लीमध्ये एक बाई होती, ती क्लास चालवायची आणि त्या रिक्षावाल्याशी प्रेम जडलं. नवऱ्याला नाही का झोपेच्या गोळ्या करून नाही का मारलं आणि त्याचे 3 तुकडे करून नाही का ते केले रिक्षावाल्यासोबत. ह्या मुंबईला एक घटना घडली 1 वर्षापूर्वी. त्या नवऱ्याला मारलं, तो सिक्युरिटी गार्ड होता आणि सिक्युरिटी गार्ड असल्यानंतर मारल्यानंतर त्या रिक्षावाल्यासोबत गेली. भाऊ आला त्याच्या 8-9 महिन्यानंतर, आहे माझा भाऊ कुठं आहे, ती उडवडीचं उत्तर आहे. मग त्याने कंप्लेंट टाकली, मग सापडलं. त्याने 3 तुकडे केले आणि त्या ऐरोलीच्या जंगलामध्ये या मुंबईच्या फेकून दिलं. कुठे चाललाय समाज? अध्यात्म तर राहू दे, पण एक मनुष्य म्हणून आपण काय व्यवहार करतोय? आपण पशुपेक्षा, पशु तर बिचारात नका, त्याला जर तुम्ही छेडलं तर तेवढा पुरता तो आक्रमण करतो पण निघून जातो. आपण पशुपेक्षा बेहतर झालेलो आहेत. आपण कोणत्या दिशेनं चाललोय आणि समाज पुढे भविष्यामध्ये काय पाहावं लागन माहीत नाही. हे कलियुगाचे 5,000 वर्ष आहेत, 4,32,000 बाकी आहेत. येणारा काळ किती डेंजरस असेल. मध्यंतरी ह्या आदिवासी भागामध्ये बापानं आपल्या मुलीला गर्भवती केलं. काय चालू आहे? किती डेंजर अवस्था आहे. हे आता या आदिवासीमध्ये एक आता घटना, नवीची मुलगी गर्भवती झाली. विचार करा, कलियुगाचा प्रभाव किती चालू आहे, किती पाप वाढत चाललेले. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की कपीट लोक गाळ घालून, ज्याची नाही धर्म दया क्षमा शांती तिथे अंगी विभूती लावू नये. ज्याच्या अंगामध्ये जर तुम्हाला दया क्षमा शांती अंगी विभूती लावू नये, ज्याशी न कळे भक्तीचा महिमा त्याने ब्रह्मज्ञान बोलवू नये. ज्याला भक्तीचं वर्म करत भक्तीची प्रॅक्टिस करीत नसेल आणि त्यानं ब्रह्मज्ञान पाजळायची गरज नाही. आजकाल लोक भक्ती कमी करतात आणि ज्ञान, यूट्यूबला बघा ना, बाबा बाबा हां असे ज्ञान पाजळत बसलेले येतो दाग, आणि त्याचे चॅनल जोरात चाललेत आणि आम्ही इकडे पॉईंटवर पॉईंट सांगतो, इकून पॉईंट काढ तिकून पॉईंट काढ, भागवत बोल भगवती. तर आम्हाला कोणी खात नाही, न खाल्लेलंच बरं. माझी भक्ती भगवंत बघतात ना, पण आम्ही एवढं कशासाठी करतो, लोकांपर्यंत प्रामाणिक भक्ती गेली पाहिजे त्यासाठी करतोय. त्याचं काही व्यावसायिक उद्देश नाही. केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. मंदिर प्रसाद देतोय, राहिले साले तुम्ही भक्त खाऊ घालणारच, एवढं पक्क माहीत आहे. हां, तर महत्त्वाचं काय की धर्म दया क्षमा शांती ज्याशी न कळे भक्तीचा महिमा तिथे ब्रह्मज्ञान बोलू नये. ज्याचे मन नाही लागले हाताशी त्याने प्रपंच टाकू नये. म्हणजे वैराग्याचे कपडे, ज्याचं मन जर भटकत असेल भक्तीमध्ये आपलं, तर त्याने संसार टाकून वैराग्याचे कपडे घालू नये. त्यानं संसार प्रपंच करावा. म्हणून गृहस्थ आश्रम हा सगळ्यात चांगला आश्रम आहे. जेवढं आम्ही भक्ती करून भगवंत आम्हाला प्रसन्न होत नाही, तेवढं तुम्ही संसारात राहून भगवंताला प्रसन्न करू शकतात. भगवंत बघतात बिचारा 10 तास जॉब करतो, माऊलीने का दिवसभर आतरंगी पोरांना सांभाळते, त्याच्यात 16 माळा करते, परिवार सांभाळते, आणि मग यांच्या भक्तीचं भगवंत 3 टाईम भांडारा खातो. हो, तुला काय काम आहेत, तुला नाही का उदाहरणानंतर तुझा. पण जे स्ट्रगल करून भक्ती करतात ना भक्त, मग त्याच्यात तुम्ही झोपून का जप करा ना, डुलक्या मार का भगवंत मध्ये चाल, प्रयत्न तर करतो. संसारातले बिचारे गाडे, बैलाचा गाडा ओढून ओढून पसारा संसाराचा नाही का ओढून नाही का भक्ती करत. आणि म्हणून 12 महाजनपैकी 7 महाजन नाही का ग्रस्त आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे संत हे ग्रस्त आहेत. ते काही वैरागी नाहीत, ते तुमच्यातलेच आहेत. पण तुम्ही म्हणता ना, हो ते 300-400 वर्षापूर्वी, आत्ता बी कितीतरी ग्रस्त आहेत, किती प्रामाणिक भक्ती करतात, आपल्याला दिसत नाही.
ते काही असे पोस्टर बॉय नाहीत, सोशल मीडियामध्ये फोकस येणार नाहीत. ते आपल्या साधना भक्तीमध्ये कुठं काय भक्ती करतात माहीत नाही. एक प्रभूजी ब्रजबिहारी सांगत होते, वृंदावनमध्ये एक बाबाजी आहेत, कुठं माहीत नाही, पण ते एवढे भक्तीत तल्लीन आहेत, 24 तास नाम जप करीत बसतात. ते कोणाच्या याच्यामध्ये येत नाहीत. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपण भक्तीच्या अशा याच्यामध्ये राहिले पाहिजे की ज्यामुळं भगवंताच्या आपण लक्षात आलो पाहिजे. म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, टाकू नये तुका म्हणे ज्याची नाही हरिभक्ती तिथे भगवे धारण करू नये. काय तुका म्हणे ज्याची भक्ती नसेल अशा लोकांनी काय करायचं, भगवे घालू नये. म्हणून दिल्यासाठी इथं तुकाराम महाराज म्हणतात, जरी भक्ती करीत असेल पण त्या भक्तीमध्ये अर्थार्जन असेल तर त्याच्याबद्दल तुकाराम महाराज खूप सांगतात. पोटासाठी खटपट करीती अवघा विळ, राम राम म्हणती तुझी बसती दात खिळ. काय दिलेलं आहे, पोटासाठी खटपट करत राहतो, अवघा विळ, विळ म्हणजे दिवसभर, पण राम राम म्हणती बसती दात खिळ. तुझा जाप करायला सांगितला तर दात खेळ बसते. माहिती आहे दात खेळ बसलेले किती लोकांना पाहिलं. लोक तोंडात बोट घालतात त्याच्या, नाही तर चप्पल घेऊन त्याच्या नाकाला देतात, नाही तर कांदा कापून खायला ते दात खळे निघते. तसंच आपण एवढे प्रवचन ऐकतो आणि पोटासाठी खळबळ दिवसभर मरमर करतो, पण जप करीत नसेल तर तो दात खळी बसली. तुकाराम महाराजांचं वाक्य माझं नाही, मी खाली भाषांतर करून सांगतो तुम्हाला. पुढे ते सांगतात, हरिनामाचे कधी काळी कारे नवे वाचा, म्हणती राम राम तुझ्या बाचे काय वेचे. आता त्याच्यात ते शब्द शिव्या घातल्या की हरिनाम कधी काळी येत नव्हे, तुझ्या तोंडातून कधीच येत नाही, आणि राम राम तुझ्या काय बाचं गेलं की काय नसतं म्हणायला नाम. आणि बघा माझा तर अनुभव असा आहे, लोक दिवसभर बडबड करतील, कामं करतील. आता मी रेल्वेत पाहिलं, तो माणूस कुठून संभाजीनगरच्या आधी बसलं तर मनमाडपर्यंत तो कोणाशी बोलत होता माहीत नाही, माऊलीच असेल कोणतरी, जेवलीस का काय झालं, आणि माझं डोकं पिकलं आणि मी त्याची नेमकी शीट. त्याला म्हणलं किती बडबड करतो. नंतर केला, वहिनी काय चाललंय, अरे जाऊ दे ना, तो यानं काय केलं त्यानं काय केलं, अख्खं गावचं धुणं दूध बसला. पण म्हटलं याला एकदा सुद्धा फरक पडला नाही की हा माणूस जप करेल. सगळे कोणी मोबाईल खेळतात, कोणी पिक्चर बघत बसलं मोठ्या स्क्रीनवर, कोणी पेपर वाचलं, कोणी डुलक्या मारतंय. काय मनुष्याचं जीवन चाललंय हो. नाम जप करायला किती लागतो पैसा, काही लागतंय का. आपण बी एवढं ऐकतो वर्षानुवर्षे, पण आपल्या बी दात खळ्या बसतात, आपण जप करत नाहीत. तेच म्हणावं लागेल. याचा अर्थ काय, आपलं पाप आपल्याला जप करू देत नाही, पाप आहे ना करू देत नाही. म्हणजे बाळा यांच्या नादी लागू नको, तू एन्जॉय कर, ऐश कर. 4 दिवस आहे, मेल्यानंतर काय पुन्हा भरोसा आहे. अरे माहीत आहे देव आहे का नाही. जसं एखादा प्रपादाने विचारलं, समजा तुम्हाला ठरवलं तुम्ही भक्ती केली आणि देवच नसला तर काय. तर प्रभुमान म्हणले आम्ही लय आनंदित, आम्ही कृष्ण प्रसाद खाल्ला, चांगला प्रसाद खाल्ला, कीर्तनामध्ये नाचलोत, तीर्थयात्रा केला, आनंद राहिलोत, आमच्या जीवनात आम्हाला चांगलं ऐकाय भेटलं, आमचं जीवन गेलं. उद्या नसलं तरी काही फरक पडला नाही. प्रभुपाद म्हणतात उद्या भगवंत असलं तर तुझं काय व्हायचं. समजा उद्या भगवंत असला तुझं काय व्हायचं, मग काय व्हायचं, नरकात जाशील म्हटलं. तर भक्ती ही आनंदाची आणि नाही केले तर ती दुःखाचीच आहे, भोवतीसा. म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्यविच्या आशा तुझल्या दाही दिशा, न पुरती कीर्तनाशी जाता तुझ्या जड झाली मती. म्हणजे द्रव घेण्यासाठी तू दाही दिशा फिरत राहतो, पण कीर्तनाला जाता जाता तुझी बुद्धी काय होती, जड जाती, माती होऊन जाते तुझ्या बुद्धीची. तुका म्हणे ऐसा जीवा काय करू आता, अशा जीवाचं काय करू आता, राम राम न म्हणे त्याचा गाढो पिता. काय शब्द वापरलेला आहे की गाढव बाप आहे त्याचा, की त्याच्यामुळं त्याच्या पोटी नाही का असं गाढव जन्माला आलाय. मी एक शब्द हिंदीमध्ये गधे का बच्चा मी पहिल्यांदा ऐकलं, म्हणलं भारी शिवी यार. कोणती, गधे का बच्चा. म्हणलं यार गधे का बच्चा म्हटल्यानंतर हा काय राहील, ते पण गाढवच होऊन जाईल, मग चांगली शिवी आहे. तर हे तर गाढवाचं पाहिजे, गधे के बच्चे मत बनव. काय करा, भगवंताची भक्ती करा. आणि याचं प्रमाण तुम्ही काय म्हणतात, आता तुम्ही म्हणता ठीक आहे तुकाराम महाराज म्हणतात भगवंत सगळं स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात. गीतेचा 12वा अध्याय 13 नंबर श्लोक आणि 14 मध्ये भगवंत म्हणतात, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करण एवच, निर्ममा निरहंकार सम दुःख सुख शमी, संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चया, मयार्पित मनोरबुद्धी मद भक्त समे प्रिया. भगवंत म्हणतात अशी लोक मला प्रिय ज्यांच्यामध्ये
अद्वेष्ट, ईर्ष्यातून मुक्त आहेत. कोणाच्या प्रती? सर्व भूताना, सगळ्यांचं. मैत्र करुण एवच, मैत्री आहे सगळ्यांचा. करुणा म्हणजे कंपॅशन. निर्मम निरअहंकार, अटॅचमेंट कशाची नाही, अहंकार कशाचा ठेवला नाही. सम दुःख सुखी, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला दुःख होतंय, दुसऱ्याचं सुख पाहून सुखी होतं. आपलं कसं आहे, दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला सुख होतंय. बरं झालं त्याच्या जीवनात वाटोळं झालं, मी आनंदी नाही. हे संताचं लक्षण, भक्ताचं लक्षण नाही. तर दुःख आहे. शमी, शमी म्हणजे क्षमा. संतुष्ट सतत योगी, संतुष्ट आहे. जे ईश्वरानं माझ्या जीवनात जे काही दिलं ते मी त्याच्यात खुश आहे. आणि योगी यथात्म दृढ निश्चय आहे. तो भक्तीमध्ये दृढ निश्चयाचो, काही असो काही झालं तरी मी भक्ती करायचं सोडणार नाही. आणि मग भगवंत म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं, मया अर्पित मद बुद्धी, त्याची बुद्धी मला अर्पण करतो. मद भक्ता समय प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे. भगवंतानं सांगितलंय हे जर गुण आले तर मला प्रिय आहे, हे जर गुण नाही आले तर मी प्रिय नाही अजिबात. एवढंच नाही तर श्रीमद भागवतामध्ये भगवंतात सर्व भूतेशी पश्यत भगवत आत्मना भूतानी भगवत आत्मेव भगवत उत्तम, जो भगवत चेतनेमध्ये आहे आणि सगळ्याला पश्यत, सगळ्या समान दृष्टीने पाहतो, भगवत भावनेने पाहतो. हे भगवंताचे अंश आहेत आणि भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. तो भगवंत म्हणतात हा भगवत धामासाठी पात्र आहे. मी याला म्हणतात एक राधानाथ महाराज एक फ्रेज देतात, वैकुंठ भाव आणि नरकीय भाव. वैकुंठ भाव काय असतो, तो सगळीकडे भगवान विष्णूचे भक्त बघत असतो, भगवंताचे भक्तीविना त्याला काही दिसत नाही. तो ते कधी भांडण तंटा करत नाही, याला वैकुंठ भाव. नारकीय भाव काय असतो, हे गुण त्याच्यामध्ये नारकीय भावाचे आहेत. म्हणजे तो ह्या संसारात पण नारकीय भावामध्ये जगत असतो. प्रभू आम्ही नारकीय भावात काय, ईर्ष्या, द्वेष, निंदा, कपट, भांडणं, क्रोध हे नारकीय भाव आहेत. आणि वैकुंठ भाव काय म्हणजे दया, क्षमा, शांती, करुणा, मैत्री, भक्ती, हे वैकुंठ भावाचे लक्षणं सांगलेले आहे. म्हणून ह्या भागवतामध्ये सुद्धा वर्णन केलेले आहे. आणि म्हणून एक हे भक्ती ओठावर नसते ती ती आचरणात उमलते. भक्ती ओठावर नसते ती ती आचरणात असते. माळा हातात असण्यापेक्षा त्या हृदयामध्ये असल्या पाहिजे, त्याचं नाम हृदयात असलं पाहिजे. देवळात वाकून काय उपयोग, देवळात वाकून काय उपयोग जर मन अहंकारित तळाचेच असेल तर, देवळात वाकून काय उपयोग जर मन अहंकाराने ताटच राहिले. खरी भक्ती तीच जी दुसऱ्यांना डोळ्यातले अश्रू पुसवायला शिकवते. काय, देवळात वाकून काय उपयोग जर मन अहंकाराने ताटच राहिले. खरी भक्ती तीच जी दुसऱ्यांना डोळ्यातले अश्रू पुरवायला शिकवते. आणि जे प्रभुपाद याच्या बाबतीत आहे, भक्तीची ओळख शब्दाने होत नसते. भक्तीची ओळख शब्दाने होत नसते, ती माणसाच्या स्वभावातून दिसत असते. काय वाक्य आहे, ध्यानात ठेवा. भक्तीची ओळख, मी एवढ्या वर्षापासून लोक घालतात ना गळ्यात माळा, तिलक लावतात, पुन्हा अंगाला हे ते, पुन्हा आता येतात ना, आता श्रावण चालू जोरात, अशा चातुर्मास जोरात चालू होणार. लोक कपडे घालतात, एकाच कलरच्या साड्या, एकाच कलरच्या टोपी, एकाच कलरचा पायजामा. बरं हे नसेल ती ओळख नाही. ओळख काय, माणसाच्या स्वभावातून दिसली पाहिजे. भक्ती कशातून दिसली पाहिजे, का बाहेर येतून. बाहेर याचा अर्थ उद्यापासून तिलक लावायचं असं नाही बरं, ते लावा, त्याच्यामुळे तर ॲटलीस्ट डिसिप्लिनमध्ये राहता तुम्ही. ती स्वभावातून दिसली पाहिजे. आणि दिसल्यानंतर तुकाराम महाराज इथं आपल्याला सांगतात, पूजा जप व्रत यांना अर्थ तेव्हाच खरा ठरतो. पूजा जप व्रत यांचा अर्थ तेव्हाच खरा ठरतो जेव्हा आपल्यात वागण्यात प्रेम, क्षमा आणि नम्रता उतरते. कठीण आहे ना, आहे ना, का झोप आहे, किती लोकांना वाटते. एवढ्या वर्षी प्रभूजी म्हणायचे या खिचडी खा, भक्ती करा, नाही हे उतर. तर हे दिलेलं आहे. म्हणून हृदयस्पर्शी तुम्ही याच्यावर चिंतन मनन करा. आणि हे जर केलं, अभ्यास केला, परीक्षा देताना ते तसे तुम्हाला मार्क्स भेटतील आणि त्यानुसार पुढचं तुमचं ठरेल. नुसते आले, शाळेतल्या क्लास अटेंड केला, थोडाफार अभ्यास केला तर मॅडम जेवढा पाहिजे तेवढाच तुम्हाला काय देतील, मार्क्स देतील, गुण देतील. तुम्हाला ठरवायचा अभ्यास करायचा नाही करायचा, तुमचं तुम्ही जीवनाचे शिल्पकार आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे